छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयात पिस्तूल सापडलंय। रात्री उशिरा भेटीसाठी आलेल्या एका नागरिकानं किंवा कोणीतरी हे पिस्तूल इथे आणल्याचा अंदाज बांधला जातोय। मात्र पिस्तूल नेमकं कशासाठी आणलं होतं आणि संजय केणेकर यांच्या घातपाताचा तर हा प्रयत्न नव्हता ना? पाहूयात एक खास रिपोर्ट। भाजप आमदाराला जीवे मारण्याचा कट। आमदार संजय केणेकर यांच्या जीवाला धोका। भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत पिस्तूल। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला। शुक्रवारी रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये चक्क घातक हत्यार सापडलं। या घटनेमुळे संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आमदार संजय केणेकर यांच्या घातपाताचा प्रयत्न होता का अशी शंकाही उपस्थित केली जाते। रात्रीच्या वेळेला काही नागरिक आमदार संजय केणेकर यांच्या भेटीसाठी आले होते। नागरिक परतल्यानंतर कार्यालयात एक बॅग राहून गेल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं। सुरुवातीला ही बॅग कोणी विसरला असावं असा अंदाज बांधण्यात आला, पण बॅग सकाळी उघडून पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला, कारण या बॅगेमध्ये एक पिस्तूल सापडलं। या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तसंच पोलिसांनी संबंधित बॅग आणि पिस्तूल ताब्यात घेतलंय। दरम्यान ही बॅग कुणाची होती याचा शोध पोलीस घेत आहेत। कार्यालयात ये जा करणाऱ्या व्यक्तींची माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पुढचा तपास सुरू आहे। पिस्टल सदृश्य एक अग्निशस्त्र असल्याचा आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेलो आणि पाहणी केली आणि पाहणी केला असता त्यामध्ये आम्हाला एअर गन मिळाली, जी छरेवाली असते, आणि ते गन ताब्यात घेऊन आम्ही रीतसर पंचनामा करून ती जप्त केलेली आहे। त्यानंतर त्याचा शोध घेतला असता ती गन, एअर गन, रितेश संतोष होळकर नावाच्या तरुणानं विकत घेतलेली, त्यास आम्ही सातारा परिसरातून ताब्यात घेतलेलं आहे आणि रीतसर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। या प्रकरणानंतर संजय केणेकरांनी निवडणुकीच्या काळापासून धमक्या येत असल्याची माहिती दिली। मी अनेक वेगवेगळ्या घोटाळ्यांबद्दल तक्रारी केली आहेत, त्यामुळे मला धमकवण्यासाठी हा प्रकार केला असावा असं त्यांचं म्हणणं आहे। तर बॅगेत ठेवलेली बंदूक घातपाताच्या हेतून आणली होती की स्वतः केणेकर यांनीच ठेवली अशी शंका अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे। साहेब महेश बोराडे यांचा फोन आला, जे माझं ऑफिस बघतात। त्यांनी सांगितलं की एक जण इथं बॅग विसरला बाहेर, तर म्हणलं ती आतमध्ये नेऊन ठेव, कोणी कार्यकर्त्याचं असेल। तर त्याने सकाळी बघितलं तर त्याच्यात गन दिसते असं मला कळवलं। मी लगेच पोलिसांना कळवलं। आता बऱ्याच वेळेस मला धमक्याही येत असतात आणि त्या सातत्यानं धमक्या येत असतात, बरीच जण भेटायला येत असतात, पण उद्देश काय आहे माहीत नाहीये। पण ती कसल्या प्रकारची गन आहे, काय आहे ते काही माहीत नाहीये। सापडली नाही, ती ठेवलेली होती। सापडली म्हणजे इकडे तिकडे पडली, ती व्यवस्थित ठेवलेली होती। मी बघितलं, तुमचं चित्रीकरण बघितलं मी, ती व्यवस्थित ठेवलेली होती, सापडलेली नाही। ती ठेवलेली होती। कोणी ठेवली, का ठेवली, केणेकर त्याच्यात आहे का नाही आहे, दुसरे कोणी आहे हे तपासलं पाहिजे। ती काय सापडलेली नाही, ठेवलेली होती बॅग। त्याच्यामुळं केणेकरांचा त्याच्यात रोल आहे नाही का, त्यांचीच येते, त्यांनी कशासाठी ठेवली होती, त्यांच्याच पक्षाच्या कोणाशी त्यांचं दुश्मनदाई आहे त्याच्यामुळे तर नव्हती ठेवली, याचा जरा तपास झाला पाहिजे ना। आता केणेकर यांच्या कार्यालयातील बॅग नेमकी कोणाची, ती बॅग कोणी व्यक्ती विसरून गेला का मुद्दाम सोडून गेला, बॅगमध्ये असलेलं पिस्तूल अधिकृत आहे की बेकायदेशीर, या सगळ्याचा तपास पोलीस करतायत। यानंतर या प्रकारामागे नेमकं कोण आहे हे समोर येईल। मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर।